जळगावमधील एका नामांकित कॉलेजच्या फार्मसी द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली। विद्यार्थ्यानं आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये कॉलेजच्या प्राचार्यांवरती आरोप केलेत। त्यामुळे संबंधित प्राचार्यांच्या छळाला कंटाळून विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याचं बोललं जाते। या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये प्राचार्य योगेश पवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। श्याम प्रभाकर पाटील असं आत्महत्या करणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव। श्याम पाटील हा जळगावमधील गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसीच्या सेकंड इयरला शिकत होता। या कॉलेजमधील प्राचार्य योगेश पवार यांनी काही दिवसांपूर्वी मित्रांच्या भांडणामध्ये मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या श्यामला मारहाण केली। खरं तर त्याआधीच श्यामने सगळा प्रकार जो आहे तो प्राचार्यांच्या कानावरती टाकलेला होता, पण या उलट प्राचार्यांनी बाकीच्यांना सोडून श्यामलाच पीव्हीसी पाईपने सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांसमोर बेदम मारहाण केली। त्यांना भांडण केलेल्या इतर कोणत्या मित्राला मारहाण न केल्याचंही सांगितलं, फक्त मलाच मारहाण केली, वाटलं तर सीसीटीव्ही चेक करा अशी मागणी सुद्धा त्यांना आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिली। महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी सर्वांसमोर केलेल्या मारहाणीमुळे अपमानित झाल्यामुळेच श्यामनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं त्याच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटवरून स्पष्ट झाले। आता या प्रकरणी प्राचार्यांना अटक केली असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे।